खूप अवघड होतं ही व्याख्या आणि याचा कायदा होणं. ही कायदा खेचून आणणं एका शब्दासाठी हे मराठ्यांचं यश, बाकी कोणाचं नाही. लाठी खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, या सगळं आठवतंय का तुम्हाला? आता काय काय तुमच्या डोळ्यासमोरून गेलंय? लय भयान त्रास सहन केला माझ्या मराठा समाजाने. विनाकारण खोट्या केसेस झाल्या, जेलमध्ये गेले. काही बांधव ॲक्सिडेंटमध्ये अपघात झाले, त्यांचे तर अपघातामध्ये त्यांचे पायाला अंगाला दुखापत, याला त्याला दुखापत असं झाली. काही माझ्या मायबाप बांधवांचं बलिदान सुद्धा याच्यासाठी 200-250 गेले. अण्णासाहेब पाटलांपासून विनायक मेटे साहेबांपर्यंत, अण्णासाहेब जावळे पाटलांपासून 250 ते 300 जणांचे बलिदान गेले. आज ते स्वप्न साकार झालंय आमच्या बलिदान गेलेल्या बांधवांचं. निष्पाप हजारो केसेस झाल्या होत्या, त्यांच्यावरती सुद्धा झालं, ते सुद्धा ही झालंय. तुम्ही अनेकदा रडला, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. खर तर हे सगळे तुम्हाला कष्ट तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिले असतील, ते अश्रू आज फळाला आले. नक्कीच लय त्रास भोगला. शरीर साथ देत नव्हतं, तरी लढलो. मला प्रत्येक जण म्हणायचे हे मुंबईला जाणार मोकळ्या हाताने माघारी आणणार, मुंबईला जाणार मोकळ्या हाताने माघारी आणणार. म्हणजे मराठा समाज नाही, इतरत्र आणि काही मराठ्यातले 5-50 जण. असं आहे का तसं आहे का? मी तुम्हाला सांगतो 3 घंटे, पहिल्यांदा सांगतो तुम्हाला 3 घंटे त्याच्यावरती विचारमंथन झालंय. असा ही पाडलाय, 30 पाडलाय एका शब्दाचा. तज्ज्ञांनी, वकिलांनी हायकोर्टाच्या या व्याख्येबद्दल, या सगळ्या स्वाऱ्याबद्दल जेव्हा त्यांनी फायनल केलं, जवळपास 2 वाजताच्या दरम्यान, रात्री 2-1-1:30च्या दरम्यान, की आता हे पक्क आहे, ही व्याख्या बरोबर आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या ओके झाले सगळ्या स्वाऱ्यांना. त्याच वेळेस मी बाहेरून पोरांना समाजाला विचारलं, असं आहे काय करायचंय. आधी त्यांना विचारलं, म्हणजे मायबाप मराठा समाजाला बाहेरून विचारले अगोदर, आणि ते म्हणले मग आता आपलं जर हे निघाले जवळपास 8 शासन निर्णय जवळपास त्यातले. तुमच्यावर या ठिकाणी आरोप झाले पाटील, तुमच्यावर अनेक आरोप झाले. तुम्हाला घेरलं गेलं, तुमचं आंदोलन मोडण्यासाठी अनेक डाव टाकले गेले. या सगळ्यातून पार करण्याची ताकद कुठून आली? माझा समाज फक्त माझ्या पाठीशी उभा आहे, ते डगमगला नाही. किती ट्रॅप रचून द्या, किती माझ्यावर आरोप करावे, समाज म्हणायचा अजिबात नाही. हा मराठा, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत. कोण येते 5-50 जण? हे काय मालकी हे काय यांची मराठ्यात जीवावर मोठे झालेले? अजिबात तुम्ही हपकायचं नाही म्हणे. मग मुंबईत आल्यावर काही पण ट्रॅप रचले होते, असं करू तसं करू, मिळणार नाही, मिळू देणार नाहीत, असं सगळं उधळून राहिलं माझ्या मराठीत सगळं. आणि मी पण धाडस लावलं, यावेळेस काही वैनगाड्या म्हणलं मेलं तर हरकत नाही, त्या ट्रॅपला पण भ्यायचं नाही. आणि आंदोलन कसं मोडते आणि आद्या देशच कसा देत नाही, कारण प्रत्येक जण म्हणायचा सगळ्या स्वाऱ्यांचा अध्यास नाही. हे साधं सोपं नाही, ही नवीन शब्द आहे, यासाठी कायदा होत नसतो. बरं, मला एक सांगा, हे उपोषणाचे 16 दिवस, मोठा कठीण संघर्ष केलाय पाटील, तुम्ही काय कसे होते हे दिवस? नाही, हे खरं आहे आणि माझ्या मराठा समाजाने खूप कठीण संघर्ष यात केलेला आहे. त्याच्यामुळं आज हे मराठ्यांचा विजय. खूप जण म्हणत होते माकडं, काही 5-50 जण होते, होणार नाही. सगळ्या सोयऱ्यांचा शब्द कुठं शक्य आहे का आणणं? आणि सगळ्या स्वाऱ्यांचा शब्द येत असतो का नवीन काय बी, आणि मुंबईत जाऊन काय होणार नाही, तिथं जाणार बसणार, हे सरकार यांना आमकं करणार तमकं करणार, हे पोरग दुसऱ्याच्या लेकराला फसून न्यायला लागलंय, केसेस करून घेईन, जाळपोळच करून घेईन, लोकांचा बरबाद होईल, अशा खूप अफवा पेरल्या. आणि याच्या पाठीशी मोठमोठाले नेते सुद्धा होते. मुंगीला धक्काही लागला नाही, मुंगीला धक्का लागला नाही, माझ्या मराठा समाजाला धक्का लागला नाही. आणि माझ्या मायबाप मराठ्यांनी आणलं कडे खेचून, याचा खोटा उपटून सगळ्या खोट्या फेट्या मोडून खेचून आणलं, ते सगळ्यांसाठी आणलं. कर तुला काय करायचं. अंतरवाली तुम्ही शहागडला म्हटला होता की मी आरक्षण दाखवीन तर मराठ्याची अवलाद सांगा, नाही तर नाही सांगणार. खरंच करून दाखवलं बापजाच्या मराठ्यांच्या जीवावर मी, खरंच करून दाखवलं. कारण 7-12 जमिनीचा महत्वाचा, नुसतं जमीन असून किंमत नव्हती, जमिनीचा 7-12 मिळाला. 7-12 हे कायदा म्हणजे हे 7-12 आहे मराठ्यांचा, सगळ्या स्वाऱ्यांचा, सगळ्या स्वाऱ्यांचा फायदा. 10 दिवस लेट पण फायदा होणार. कायदा तर झाला, याच्यात मराठ्यांचा विजय होऊ देत नव्हते. नवीन कायदा पारित झालेला आहे तो, राजपत्र नवीन. अंतरवलीच्या त्या गेडीमध्ये तुम्ही ते वाक्य म्हणला होता, आणलंच ना मी, खोटे उपटून मुंबईत जाऊन आणि मुंबईत जाऊन काही नाही असं धमकी दिलं, आम्ही मुंबईत जाऊ. मग त्यांना दिलं दार घेतला का नाही? घेतलाच.
तुम्हाला 3 GR एक राजपत्र दिलेलं आहे, काय काय आहे सगळ्या ह्याच्यात? ती राजपत्रावरती अध्यादेश ते राजपत्रावरती फक्त सगळे सोयरे एवढाच विषय, ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं, हेच त्याच्यावरती. आज माझा समाजाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण होऊ देत नव्हते ते मराठ्यांनी आज खेचून आणलं. आम्ही सांगितलंच होतं अंतरवालीतच, जर दिला नाही तर आम्ही खेचून आणणार, पण माघारी येणार नाहीत. आता आणलंच. जगातलं हे पहिलं आंदोलन आहे ज्याला थेट थेट राजपत्र काढून या ठिकाणी यश आलंय. कोण कोण होते? नाही ते नाही, आता जाऊन द्या. आता ते झालं सोयला, ते पुढे आले नाही. जगातलं पहिलं आंदोलन आहे पाटील. आज बघा, आज सुद्धा लाखानं लोक आहेत. आपल्या कॅमेरामॅनला जर सांगितलं ना, पुढे सुद्धा लाखानं आहेत आणि मागं सुद्धा आहेत. ही मराठा समाजाची शेट्टी, हे श्रेय विजय सगळा मराठ्यांचा. बरे